मार्च महिन्याचा असला तरी राज्यात काही शहरांचं तापमान 40 डिग्रीवर पोहोचलंय. मुंबईसह कोकणातही हीटवेव्ह येणार अशा बातम्याही यायला लागल्यात. यावर उपाय म्हणून जवळची हिल स्टेशन सर्च केली जाणार. त्यात लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा, साताऱ्याचं महाबळेश्वर तर रायगडचं माथेरान ही नावं पहिली येतील. त्यात वन डे रिटर्न म्हणून माथेरानला पहिली पसंती सुद्धा मिळेल. पण तुम्ही प्लॅनिंग करेपर्यंत माथेरानचं पर्यटन बंद होऊ शकतंय. पण 18 मार्च पासून माथेरानचं पर्यटन बंद करण्याचा इशारा कुणी दिला आहे? हा वाद नेमका आहे काय? पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. माथेरान हे ब्रिटिश काळापासून प्रसिद्ध असलेलं पर्यटन स्थळ. आता तर माथेरानचा सेन्सिटिव्ह झोनमध्येही सहभाग करण्यात आलाय. इथं वाहनांना बंदी असून फक्त ई रिक्षा धावतात आणि घोड्यावरून पर्यटन केलं जातं. मग असं असतानाही माथेरानच्या पर्यटनाबाबत आता प्रश्न का उपस्थित केले जाऊ लागलेत? तर मध्यंतरी काही पर्यटकांनी माथेरानला फिरायला जाताना होणारे फसवणुकीचे प्रकार पुढे आणले होते. पुणे किंवा मुंबईवरून माथेरानला जाताना सगळ्यात आधी नेरळवरून पुढे जावं लागतं. नेरळहून दस्तुरी आणि नंतर माथेरान असा प्रवास करावा लागतो. मात्र या प्रवासातच पर्यटकांची मोठ्या प्रमाणामध्ये लूट झाल्याचे आरोप झाले. त्यात पहिला क्रमांक लागला तो नेरळमधल्या टॅक्सीवाल्यांचा. नेरळमधल्या टॅक्सी संघटनेकडून पर्यटकांच्या गाड्यांना माथेरानकडे जायला मज्जाव केला जातो. त्यासाठी त्यांच्याकडून पर्यटकांना 2 पर्याय दिले जातात. एकतर आमच्या टॅक्सीतून माथेरानला चला, नाहीतर 500 रुपये टोल द्या. त्या टॅक्सी चालकांना 500 रुपये दिले नाहीत तर त्यांच्याकडून पर्यटकांच्या गाड्यांच्या चाकाची हवा सोडण्याचे प्रकार सुद्धा घडतात असा आरोप केला जातोय. साहजिकच स्वतःची गाडी असूनही पर्यटकांना 500 रुपये द्यावे लागतात. सोबतच अनेक ठिकाणी माथेरानच्या हद्दीत प्रवेश करण्यासाठी आणि काही कारणानिमित्त बाहेर पडल्यावर हद्दीत पुन्हा प्रवेश करण्यासाठी अनधिकृतपणे टोलच्या नावाखाली पैसे घेतल्याचे प्रकारही घडत असल्याचे आरोप सोशल मीडियावरून करण्यात आले होते. नेरळपासून दस्तुरी पॉईंटचं अंतर सुमारे 8 किलोमीटर आहे. इथं पर्यटकांना आपली वाहनं पार करावी लागतात. तिथून 2 किलोमीटरवर असलेल्या माथेरानला जाण्यासाठी ई रिक्षा किंवा घोड्यांचा पर्याय आहे. याचा अर्थ नेरळपासून फक्त 8 किलोमीटरसाठी तिथले टॅक्सी चालक 500 रुपयांचा टोल घेतात. बरं, हे झालं टॅक्सी चालकांचं. पण पर्यटकांचा त्रास इथंच कमी होत नाही. टॅक्सीवाल्यानंतर पिक्चरमध्ये येतात ते घोडेवाले. माथेरानला फिरायला येणाऱ्यांना फुलराणी इतकंच इथल्या घोड्यांचं आकर्षण असतं. याचा फायदा दस्तुरीतले घोडेवाले घेतात असे आरोप होत आहेत. माथेरानमध्ये मूळवासीय घोडपाल संघटना कार्यरत आहे. पण या संघटनेत माथेरानच्या बाहेरचे लोक आहेत. इथं माथेरानमधल्या लोकांना व्यवसायासाठी स्कोप नाही. इथं नेरळ, भडवळ, जुम्मापटवी आणि इतर गावांमधली लोक व्यवसाय करतात. ते दस्तुरीला सकाळी येतात, दिवसभर व्यवसाय करतात आणि रात्री घोडा तिथंच बांधून 8 वाजता निघून जातात असं माथेरानमधले स्थानिक पत्रकार सांगतात. ही घोडेचालक मंडळी सुद्धा पर्यटकांची लूट करताय असे आरोपही होत आहेत. दस्तुरीला हात रिक्षा आणि ई रिक्षा स्टँड आहे. तिथून पर्यटकांना 2 किलोमीटरवर असलेल्या माथेरानला जाता येतं. तर माथेरानमधल्या घोडेचालकांकडून 300 रुपये घेऊन सगळे पॉइंट्स दाखवले जातात. मात्र कार पार्किंग पासून अगदी 2 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या या रिक्षा स्टँडची नव्या पर्यटकांना माहिती नसते. त्याचाच फायदा दस्तुरीतले घोडेचालक घेत आहेत. ते पर्यटकांना माथेरानबाबत चुकीची माहिती देत आहेत असेही आरोप केले जात आहेत. स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार माथेरान इथून खूप दूर आहे. तिथं पाहण्यासारखं विशेष काहीही नाही. तुम्हाला चालत जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. वाटेत अनेक धोके आहेत. आम्ही तुम्हाला येथील चांगले पॉइंट्स दाखवू असं सांगत पर्यटकांना घोडे भाड्यानं घेण्यास भाग पाडलं जातं. त्यासाठी प्रति पर्यटक 1, 1.5 किंवा 2,000 रुपयांपर्यंत पैसेही घेतले जातात. सीझनमध्ये हा आकडा आणखी वाढतो. सगळे पॉइंट्स न दाखवता तास 2 तासातच ही ट्रिप पूर्ण होते असंही आरोप होत आहेत. माथेरानमध्ये सुप्रीम कोर्टानं परवानगी दिल्यानंतर ई रिक्षा सुरू झाल्या. या रिक्षा स्थानिक रिक्षा चालक मालक संघटनांकडून प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आल्या. त्यावर कोर्टाच्या आदेशानं मॉनिटरिंग केलं जात असल्याची ही माहिती आहे. मात्र या रिक्षा स्टँडवरही पुरेशा रिक्षा नसतात. त्यामुळं पर्यटकांच्या लांबच रांग लागलेल्या असतात. यावरून घोडेवाल्यांसाठी प्रशासनाकडून रिक्षांची संख्या कमी ठेवली की काय अशी शंका विचारली जात आहे. एकंदरीतच नेरळमधले टॅक्सी चालक आणि दस्तुरीतल्या घोडेचालकांकडून होणारी लूट आणि प्रशासनाचं दुर्लक्ष या गोष्टींमुळे माथेरानची बदनामी होत असल्याचे आरोप पर्यटक, स्थानिक लोक आणि माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समिती यांच्याकडून करण्यात आले आहेत. याबद्दल स्थानिक प्रशासन आणि पोलीस यांनी हस्तक्षेप करून अशा अनुचित प्रकारांना प्रतिबंध करावा. दस्तुरी फाटा येथे पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ करावी. तिथे पर्यटन सुविधा केंद्र सुरू करावं. पार्किंग झोनमध्ये घोडेवाले, एजंट, कुली यांना प्रवेश बंदी करण्यात यावी. सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने सुरू करण्यात यावे. माथेरानच्या घाटाच्या पायथ्याशी असलेले बेकायदेशीर वसुली थांबवावी. अश्वचालक, कुली, रिक्षाचालक यांचे दरपत्रक दर्शनी भागात लावण्यात यावे. बेकायदेशीर पथविक्रेत्यांवर कारवाई करावी अशी मागणी
माथेरान पर्यटन बचाव समितीने माथेरानच्या अधीक्षकांकडे केली आहे. जर यावर तातडीने पावले उचलली नाहीत तर 18 मार्च पासून माथेरान बंद करण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे. पण या सगळ्याला दुसरा अँगल सुद्धा आहे. माथेरान बचाव समितीच्या निवेदनात इथल्या आदिवासी लोकांचे रस्त्यावरचे स्टॉल हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे माथेरान डोंगरातले आदिवासी देखील आक्रमक झालेत. आदिवासी संघटनेने आता जंगल बचाव आदिवासी बचाव अशी भूमिका घेतली आहे. शहर वगळता डोंगरात असंख्य आदिवासी वाड्या आहेत. त्या वाड्यांमध्ये राहणारे लोक हे व्यवसाय करण्यासाठी रस्त्यावर स्टॉल लावून बसतात. त्यात माथेरानच्या डोंगरात राहणारे लोक हे मूलनिवासी आहेत. असं असतानाही आदिवासी लोकांच्या उदरनिर्वाहावर माथेरान पर्यटन बचाव समिती गदा आणत असल्याची टीका आदिवासी संघटनेकडून केली जाते. याबाबत आदिवासी कार्यकर्ते जैतू पारधी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, आदिवासी समाज हा डोंगरपट्ट्यात राहतो. ते माथेरानला येऊन रस्त्यावर स्टॉल लावून आपलं पोट भरतात. त्यांच्या स्पोटावर लात मारण्याचं काम आता सुरू आहे. यावर पर्यटन बचाव समितीकडून बचावात्मक भूमिका घेण्यात आली आहे. आदिवासी संघटनेच्या मनात आमच्याबाबत गैरसमज निर्माण झाला आहे. आम्ही कधीही आदिवासी लोकांना व्यवसाय करण्यापासून रोखलं नाही. आताही त्यांना कुणीही अडवत नाहीत आणि भविष्यातही आमच्याकडून आदिवासींना त्रास होणार नाही. ते लोक जंगलातून आणलेला मेवा पर्यटकांना विकतात आणि निघून जातात. त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन तेच असल्याची आम्हाला जाण आहे. तसंच त्यांचा ना पर्यटकांना त्रास आहे ना स्थानिकांना. त्यामुळं आदिवासी लोकांना इथं व्यवसाय करण्यासाठी आम्ही कधीही रोखणार नाही, असं माथेरानमधील लोकांचं म्हणणं आहे. पण आदिवासींचा मुद्दा पुढे करून नेरळमधील टॅक्सी संघटना आणि दस्तुरीतील घोडपाल संघटनांना आपला हेतू साध्य करायचा आहे. आदिवासी लोकांच्या माध्यमातून या दोन्ही संघटना आपली पोळी भाजून घेण्याच्या प्रयत्नात आहेत, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. त्यामुळं आता हा वाद आणखी वाढणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. माथेरानचा पर्यटनाचा सीझन एप्रिल पासून सुरू होतो, तो जून पर्यंत असतो. या 3 महिन्यांमध्ये माथेरानला लाखो पर्यटक भेट देतात. पण काही महिन्यांपासून माथेरानमध्ये होणाऱ्या फसवणुकीचे प्रकार उजेडात आले आहेत आणि इथं येणाऱ्या पर्यटकांची संख्या रोडावली. त्यात आता पर्यटकांची गैरसोय हा कळीचा मुद्दा ठरत असताना स्थानिकांमध्येच 2 गट पडल्याची चर्चा आहे. या सगळ्याचा परिणाम म्हणजे 18 मार्च पासून थेट माथेरान बंद करण्याचा इशारा देणं. आता शासनानं यात मध्यस्थी केली नाही तर खरंच माथेरान बंद होणार का? इथं होणारी पर्यटकांची लूट थांबणार का? असे अनेक प्रश्न आहेत. पण महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर घालणारं माथेरान या सगळ्या प्रकारामुळे संकटात आलंय एवढं मात्र नक्की. तुम्हालाही माथेरानला असेच अनुभव आले का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल्ड बीडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.